सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये आता जी सावी आणि धैर्य असतात ते सावीच्या वडिलांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी जातात. आता सावीचे वडील धैर्यला पाय पडून देत नाही. नक्की काय ट्विस्ट आहे हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जी सावी आणि धैर्य असतात ते दोघे आता त्या दरोडेखोरांना ते त्यांना जाऊ देत नाही. ते म्हणतात की कसं जाताल, मी तुम्हाला आहे ना मारायला गोळी, माझ्या तावडीतून तर मी कधीच वाचू शकत नाही असं म्हणत असतात. आणि आता धैर्य पण शुद्ध राहायला लागतो. धैर्य आता गाडी चालवायला लागतो आणि सावी बसून राहते. आणि आता धैर्य इतकी फास्ट गाडी घेतो आणि आता सावी झाडाची फांदी तोडून ती अशी लोटते तर ती सगळे माणसं खाली पडतात. आणि जो गोळी मारणार असतो त्याच्याच माणसं दरोडेखोराला गोळी लागते. तो दरोडेखोर खाली पडतो गोळी लागल्यानंतर. आणि सावी धैर्य ते गाडी फास्ट घेतात आणि तिथून निघून जातात. तर बाहेर इकडे पोलीस उभा असतात. पण सावी आणि धैर्य दुसऱ्या रोडने तिथून निघून जातात. आणि जे आतंकवादी आहे तर ते आतमध्ये येतात. तर ते तिकडं पोलिसांकडे येतात दरोडेखोर आणि पोलिसांना पकडतात. पोलीस सगळ्या दरोडेखोरांमागे पळतात आणि त्यांना पकडतात. तर आता त्याच्यामध्ये ते सगळेजण तिथे जमा होतात. सगळ्यांचे हात धावेनी बांधून ठेवतात. सगळ्यांना तिथे बांधून ठेवतात दोरीनी. आणि आता एक जण असतो तो पोलीस अधिकाऱ्याला सांगतात की हे बघा तुम्हाला साहेब काय झालं माहिती का, आम्हाला तिथे आतमध्ये एक डेड बॉडी सापडली आहे आणि ही दरोडेखोराची डेड बॉडी आहे. त्यांना पण गोळी लागलेली आहे. आता काय करायचं त्या डेड बॉडीचं, मला तर काहीच कळत नाही आपल्याला काय करायचं आपण. तर ते म्हणतात की काय करणार आहोत आपण काहीच नाही करू शकत. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा आता जाऊ द्या, तुम्ही काही करू नका, काही विचार करू नका असं म्हणत असतात. आणि आता लगेच ते म्हणतात की आता आपण त्यांना शोधून काढूयात काय झालं नेमकं. आणि आता ते बाकीच्यांना सगळ्यांना धरून आतमध्ये यांना आतमध्ये नाही अगोदर असं सांगतात. तर इकडे सावी आता धैर्याला गाडीवर खूप फास्ट गाडी घेऊन येते हॉस्पिटलच्या दिशेने. हॉस्पिटलमध्ये ती गाडी आणते आणि ती म्हणते लवकरात लवकर कोणीतरी आणा ना, ते इथेच कोणीतरी आणा ना लवकर, माझं धैर्य टाकायचं त्याच्यावरती. तर आता ते कोणीतरी बेड घेऊन येतं त्याच्यावर धैर्याला टाकतात. आणि आता ते आतमध्ये लोटत नर्स डॉक्टर ते घेऊन जातात आतमध्ये. सावीला म्हणतात तुम्ही बाहेरच थांबा. सावीला बाहेर उभा करतात. धैर्याला आतमध्ये नेऊन ते ॲडमिट करून घेतात. सावी बाहेर उभा असते. सावीला खूप टेन्शन आलेलं असतं. सावी खूप रडत असते. तर इकडं धैर्य आता तिथे ॲडमिट करून धैर्यावरती उपचार सुरू केलेले असतात. नर्स बाहेर येते आणि सावीच्या हाताला झालेल्या जखमा ते बघते. आणि आता ती लगेच म्हणते इकडे तुम्ही, आणि तिला तिकडे एका ठिकाणी घेऊन जाते. ते सोफ्यावर बसवते आणि म्हणते की थांबा तुमच्या हाताची ड्रेसिंग करते. आणि सावीच्या हाताची ती ड्रेसिंग करते. हाताला खूप मार लागलेला असते, तिच्या पट्टीने ते करून देते. आणि सावी ते डोकं खाली घालून ते बसलेली असते डोक्याला हात लावून. तिला सगळं आठवत असतं, धैर्याला त्या गुंडांनी कसं मारलं, कसा त्रास दिला हे सगळं. तेवढं तिला दामिनी येते आणि म्हणते काय गं सावी, अगं काय झालं, तू काय करते ते. सावी म्हणते धैर्यांना मी हॉस्पिटलमध्ये आणलं आहे ना त्यामुळं. तर आता लगेच ती म्हणते की धैर्याची तब्येत कशी आहे आता. तर ती म्हणते काय माहिती आहे, आतमध्ये नाही जाऊन दिलं अजून मला. तर ती म्हणते तू बरी आहे ना सावी. तर सावी म्हणते हो आई मी बरी आहे, पण धैर्याचीच काळजी वाटते मला. सावी लगेच दामिनीच्या गळ्यात पडून खूप मोठ्याने रडायला लागते. दामिनी म्हणते तू काळजी करू नको, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, कशाला काळजी करते मग असं म्हणत असतात. तर इकडं आता जी सावी आहे ती म्हणते की हो तुम्ही आहात, पण मला खूप भीती वाटते माझ्या धैर्यांना तर काही होणार नाही ना असं बोलत असते. तर दामिनी म्हणते तू काळजी नको करू, काही एक होणार नाही आहे त्याला असं म्हणते. आणि आता लगेच दामिनी म्हणते घरी सांगितलं का, घरी खूप सगळेजण वाट बघतायत सावी तुझी. तर सावी आता फोन करते घरी. तर दामिनीच्या फोनवरून तेवढ्यात आता तिचे बाबा फोन बघतात. आई म्हणते की हो दामिनी मॅडमचा फोन. तर तिचे बाबा फोन उचलतात सावीचे आणि आता म्हणतात की काय बोला दामिनी मॅडम. तर आता लगेच सावी म्हणते की बाबा मी बोलते, बाबा मी बरी आहे हा. ते म्हणतात काय सावी तू आहेस. आणि सगळ्यांना खूप आनंद होतो. भाऊ म्हणतात की फोन स्पीकरवर ठेवा आणि सगळेजण आता सावीसोबत बोलतात. सावीला पण खूप भारी वाटतं. पण आता सावी म्हणते मी बरी आहे, पण धैर्यांना यांनी ॲडमिट केलं आहे, धैर्यावरती उपचार चालू आहेत असं सांगते. आता सगळेजण हळहळ करायला लागतात. तर इकडं आता नर्स आवाज देतात आणि सावी आणि दामिनीला भेटायला आतमध्ये बोलवतात. सावी भेटायला येते. धैर्याला बघून तिला पण खूप आनंद होतो, कारण धैर्य सारखं तिचं नाव घेत असतो त्यामुळं ती भेटायला येते. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.